मुजऱ्या करणं पडलं मला खूप महागात, लाथा खा लागल्या. मग गेली मी बजाज फायनान्समध्ये लोन घेण्यासाठी. लोन काढून घेतलं माझ्यासाठी मी शेत. तर गाईज चला तुम्हाला आता माझ्या शेताचा टूर करवते. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती. हे बंदर भेटलं होतं मला, तर ह्या बंदरला मी घरी सोडून मागितलं होतं. मग ह्या बंदरला सोडल्यावर गेली होती माझ्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये. तिथे मला थोडंफार काम होतं, ते पण लोनच्याच रिलेटेड. तर ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला फोटोशूट करूया. तर जास्त काही तयारी मी केली नव्हती, साधेसुधेच कपडे घातले होते. तर मधात हे वानर महाराज भेटले होते, तर म्हटलं चला या बंदरांचं दर्शन करून घ्या. म्हणजे आपले हनुमानजीचंच रूप आहे ना ते. तर त्यांचं दर्शन केल्याच्या नंतर मग गेली होती मी एका शेतामध्ये. माहिती नाही भाई कोणाचं शेत आहे ना काय आहे भाई, पण असं ओपन होतं. तर म्हटलं चला घुसून जाऊ. काही चोरचार नाही केलं रे भाई, फक्त गेली होती व्हिडिओ शूट करायसाठी. तर व्हिडिओ शूट केला मस्तपैकी आणि मला खूप छान वाटत होतं भाई. मैं कब खरीद पाऊंगी ऐसा शेत, क्या ही पता. मग काय जरा ॲक्टिंग केली असं भांडण करण्याची आणि पहा झापड खाण्याची वगैरे. तर बघू शकता मेरा मुंह कैसा दिख रहा है, एक नंबर सडेल छाप दिख रहा है भाई. मग लागली होती मला भूक. मग गेली होती छान असं मी भेल आणि गुपचूप खायला, कारण की हे बजेट फ्रेंडली आहे ना. मग बाकीचं कसं जरा बजेटच्या बाहेर जाते. तर म्हटलं चला आज भेल आणि गुपचूपनंच आपलं काम चालवून घ्या होतं. मग मस्तपैकी खाल्ली होती भेल. सर्वात पहिले नाही, भेल गुपचूप सगळं सोबत घेतलं होतं. आणि इतकी जास्त भूक लागली होती ना मला हे पण खाल्लं मी पूर्ण नाही. इतकं सगळं आहे पण मी इतकं सगळं खाल्लं नाही. फक्त 1-2 घास भेल खाल्ली आणि 1-2 गुपचूप खाल्ले बस. त्याच्यावरचं ते एक खास काही खाल्लं नाही. पण पाहिजे मला सगळंच राहते मी, कारण खाण्याची मी इतकी शौकीन आहे, जसं की तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळेच माझी स्किन इतकी खराब झाली आहे. मधात भेटलं ते हँडसम हे मस्तपैकी असे काय म्हणते त्याला पंडित, ज्या पाहायला छान होते बिचारे. मग आईस्क्रीम खाऊन घेतली. एक नाही 2-2 आईस्क्रीम खाल्ल्या होत्या बाई. आणि त्या आईस्क्रीम खाऊन तर मग माझा गळा इतकं दुखत होता. आणि हा भेटला होता मधामध्ये हा पोरगा. या पोराचं नाव काय आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे कामं करते म्हणून याला तोंड लपवा लागते. तोंड काढू नको म्हणे माझ्या व्हिडिओमध्ये, पण मी तर काढलाच ना बाई. घरी आल्याच्यानंतर मग खाऊन घेतला मी भात माझ्यासोबत म्हणूनही जेवण केलं. म्हटलं चला मनूसोबत थोडासा एन्जॉय करावं, टाईम स्पेंड करावं. तिला थोडंसं चांगलं वाटते मी तिच्यासोबत टाईम स्पेंड केला की. माझ्या घरी भक्ती आली होती, बघू शकता बघ त्याचा हसाय दिले, गोष्टी सांगून राहिली होती. इकडे माझ्या मम्मीचं रेग्युलर जे चालू असते लेक्चर देणं ते चालूच राहते बाई, तर कधी सुटणार नाही आहे. मग माझ्या फ्रेंडनं मस्तपैकी डॉल बनवली होती, ते पण बिस्किट तेही लपवून राहिली होती. इकडे ट्रेन बनवली होती. सो बाय.